तीन कॅमेरे लावलेले होते। व्हीसीद्वारे खरं तर आज या आरोपी अशोक खरातला सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। त्यावेळी व्हीसीद्वारे ज्यावेळेस त्याला हजर केलं त्यावेळी आता त्या ठिकाणी तीन जे कॅमेरे आहेत ते लावलेले होते। एक आरोपीसाठी लावलेला होता, त्याच्या समोर एक जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्यासाठी एक लावलेला होता आणि या सगळ्या कॅमेरामध्ये कोर्ट रूम मधली जी गर्दी आहे ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। कारण हे राज्य नव्हे तर देशभरात गाजणारे हे खरात प्रकरण आहे आणि या खरात प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय हे बघण्यासाठी, हे ऐकण्यासाठी, कोर्टात काय काय युक्तिवाद होतो हे त्या ठिकाणी खरं तर बघण्यासाठी मोठी गर्दी कोर्टरूम मध्ये देखील पाहायला मिळत होती आणि त्यासोबत कोर्टाच्या बाहेर देखील मोठी गर्दी होत होती आणि त्यासाठीच कुठेतरी सुरक्षेचं कारण देऊन तपास यंत्रणेने अर्थात एसआयटीने कोर्टासमोर एक विनंतीचा अर्ज केलेला होता की आरोपीला आजच्या सुनावणीसाठी त्या ठिकाणी व्हीसीद्वारे हजर करावे आणि तत्काळ त्या ठिकाणी कोर्टाने देखील त्यांची जी मागणी आहे ती मान्य केली आणि त्यानंतर अशा ज्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्या ठिकाणी तत्काळ त्याची व्हीसीद्वारे हजर होण्याची जी कारवाई आहे, जी तयारी आहे ती सुरू केलेली होती। त्यामुळे आता युक्तिवाद झालेला आहे, दोन्ही बाजूला काय नेमकं मांडायचं आहे ते खरं तर मुद्दे मांडलेले आहे। आरोपीच्या वकिलाने देखील काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी खोडून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्या तपास यंत्रणेने ज्या पद्धतीने जे ठोस पुरावे दिलेले आहेत त्यामध्ये या आरोपीच्या वकिलाला कोणताही मुद्दा खोडून काढता आलेला नाही। खरं तर कोर्टाने देखील या आरोपीला कोर्टाकडून काय नेमका निर्णय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सरकारी वकिलांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली गेली, तर दुसरीकडे खरातच्या वकिलांनी देखील तितकीच बाजू मांडण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। आजच्या युक्तिवादामध्ये कुठल्याशा प्रमुख ठळक बाबी आहेत की ज्यामध्ये सरकारी वकिलांकडून अशोक खरातची कस्टडी मिळावी 7 दिवसांची यासाठी मागणी केली गेली? कुठल्या या प्रमुख मुद्दे की जे आपण पुन्हा प्रेक्षकांना सांगता येतील? दीपक, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पीडित महिलांवर ज्यावेळी तो लैंगिक अत्याचार करत होता त्यावेळी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवत होता। काहींना लग्नाचा आमिष असेल, काहींना त्या ठिकाणी प्रॉपर्टी तुझ्या नावावर घ्यायची असं आमिष असेल, काहींना दैवी शक्तीचं काही कारण देत होता, स्वतः देवाचा अवतार आहे असं सांगत होता। आणि या सुनावणीच्या दरम्यान महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी या महिलांवर लैंगिक अत्याचार या पीडित महिलेवर करण्यात आले त्यावेळी तिला लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिच्यासोबत तिच्या नातेवाईकांकडे देखील या महिलेला तुझ्या नावावर प्रॉपर्टी घ्यायची आहे असं देखील सांगत होता, आधार कार्ड, पॅन कार्डची मागणी करत होता। त्यामुळे या महिलेचा विश्वास त्या ठिकाणी खरं तर अजून त्या ठिकाणी जास्त वाढेल यासाठी खरं तर या भोंदू अशोक खरातने काही थापे आहेत ते मारलेले होते। या महिलांना सांगत असताना त्या महिलांच्या संदर्भामध्ये त्या महिलेचा विश्वास कसा या भोंदू अशोक खरातवर बसेल असा खरं तर प्रयत्न हा होत होता आणि तीच खरं तर तोच महत्त्वाचा मुद्दा हा युक्तिवादाच्या दरम्यान तपास यंत्रणेने कोर्टासमोर मांडलेला आहे। आणि ज्यावेळी जे काही गोळ्या या गर्भपाताच्या गोळ्या दिलेल्या होत्या त्या गर्भपाताच्या गोळ्या देत असताना काही जडीबुटींचा वापर करत होत होता आणि या जडीबुटींचा वापर कुठून होत होता, काय काय नेमकं त्या ठिकाणी हा भोंदू अशोक खरात करत होता हा खरं तर तपास आता तपास यंत्रणेला करायचा आहे आणि त्यासाठी त्याची पोलीस कोठडी मिळावी असा जोरदार युक्तिवाद खरं तर सरकारी पक्षाकडनं आणि सोबत ज्या तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये कोर्ट नक्कीच या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वाचं त्या ठिकाणी मत नोंदवणार आहे। याला पोलीस कोठडी दिली जाईल अशी खरं तर शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते। त्याचे कारणही तसंच आहे, कारण ज्यावेळी या महिलांवर अत्याचार होत होते त्यावेळी या महिलांवर अत्याचार करताना ज्या घटना घडत होत्या त्या सगळ्या घटना या तपास यंत्रणेने महिलांकडनं फिर्यादीमध्ये नोंदवलेल्या होत्या, तक्रारीमध्ये नोंदवलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं टप्प्याटप्प्याने हा तपास पुढे गेला। त्याच तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे पुरावे देखील मिळाले होते। ज्या अवकाश कार्यालयामध्ये हे सगळे कारनामे सुरू होते त्या अवकाश कार्यालयामध्ये ज्यावेळी फॉरेन्सिक टीमकडनं या भोंदू अशोक खरातची संदर्भात ज्यावेळी काही झाडाझडती या कार्यालयाची घेण्यात आली त्या ठिकाणी औषधाची बाटली देखील ही मिळून आलेली होती। नेमके हे औषध काय होतं, जडीबुटी नेमका कुठून आलेल्या होत्या, या जडीबुटींचा वापर नेमका काय कुठे करत होता, या सगळ्या संदर्भामध्ये तपास यंत्रणेला पुढच्या काळामध्ये तपास करायचा आहे आणि त्यासाठी खरं तर या तपास यंत्रणेला तपास करण्यासाठी या भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आवश्यक आहे आणि ती तपास यंत्रणा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर काही पुराव्यासोबत या अशोक खरातची समक्ष चौकशी ही केली जाईल। एसआयटीच्या माध्यमातून जे पुरावे आहेत ते पुरावे ज्यावेळी समोर आणले गेले त्या पुराव्याच्या अनुषंगाने या
आरोपीकडनं सत्यता नेमकी काय आहे हे खरं तर बघितलं जाईल, कारण या पीडित महिलांच्या तक्रारीमधले जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांमध्ये जे या पीडितांनी तक्रारीत म्हटलं आहे त्याच पद्धतीने काही पुरावे या तपास यंत्रणेच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळे हे महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाल्यामुळे खरं तर या अशोक खरातच्या अडचणी वाढणार आहे आणि अशोक खरातने जे काळे कारनामे केले आहे ते खरं तर उघड होणार आहे आणि त्यासाठीच या तपास यंत्रणेला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर सरकारी वकिलांकडनं जो महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता त्यामध्ये एक आपल्याला खरं तर महत्त्वाचा त्या ठिकाणी हा मुद्दा आपल्याला पाहायला मिळाला। यामध्ये सरकारी पक्षाकडनं जी एकूण ज्या घटना घडलेल्या होत्या त्यामध्ये 2022 मध्ये ज्या घटना झालेल्या आहेत ती घटना नेमकी कोणती आहे, त्यासाठी या पीडितेने जे म्हटलं आहे त्यामध्ये सत्यता नेमकी काय आहे असे प्रश्न खरं तर त्या ठिकाणी उपस्थित केले असताना सरकारी पक्षाकडनं यामध्ये किती सत्यता आहे हे खरं तर कोर्टासमोर मांडलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या सगळ्या सुनावणीच्या दरम्यानमध्ये कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी नोंदवलेले आहे आणि याच अनुषंगाने त्याला पोलीस कोठडी का द्यावी ही खरं तर त्या ठिकाणी जो प्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलेला होता या संदर्भात कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दीपक शुभम, एकीकडे साधारणपणे एक 15 ते 20 मिनिटं हा सगळा युक्तिवाद आज कोर्टामध्ये चाललेला आहे, पण आजची जी सुनावणी होती किंवा हा जो युक्तिवाद होता हा व्हीसीद्वारे झालेला होता। हा व्हीसीद्वारे कशा पद्धतीनं कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडला? साधारणपणे 3 कॅमेरे यासाठी लावण्यात आले होते। नक्की दीपक, आपण जर बघितलं तर व्हीसीद्वारे ज्यावेळी SIT कडनं आरोपीला हजर करावा लागेल किंवा त्याच्या सुरक्षेचे कारण जे महत्त्वाचे कारण तपास यंत्रणेला समोर आलेले होते त्या अनुषंगाने एक अर्ज खरं तर कोर्टाला दिलेला होता। त्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे या भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर महत्त्वाचा होता, कारण ज्यावेळी कोर्टाच्या बाहेर त्याला आणलं जात होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती, पोलीस यंत्रणेची देखील मोठी दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळत होती। त्याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुन्हा बाहेर काढण्यानंतर त्याला कोठडीपर्यंत अनेक ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर त्या ठिकाणी आव्हान जे आहे ते तपास यंत्रणेसमोर होतं। यामध्ये अनेक महत्त्वाचा वेळ त्या ठिकाणी जात होता आणि सुरक्षेचा प्रश्न देखील महत्त्वाचा होता। त्यामुळे त्याची व्हीसीद्वारे खरं तर आज जी आहे ती सुनावणी पार पडलेली आहे। आतमध्ये आपण कोर्टरूममध्ये जर बघितलं तर 3 स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या। एका स्क्रीनमध्ये हा आरोपी अशोक खरात होता, दुसऱ्या स्क्रीनमध्ये त्या ठिकाणी प्रेक्षक होते आणि तिसऱ्या स्क्रीनमध्ये न्यायमूर्ती आहेत त्या ठिकाणी होत्या। कोर्टाला या सगळ्या गोष्टींवर काय नेमकं मत नोंदवताना कोणतीही अडचण येऊ नये ही सगळी जी खबरदारी आहे ती खरं तर आपल्याला कोर्टरूममध्ये घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं। ज्यावेळी अर्ज आला, हा विनंती अर्ज मान्य झाला, त्यानंतर तब्बल 1 तासभरापासून आतमधली जी तयारी आहे ती त्या ठिकाणी सुरू होती आणि या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे ही सुनावणी पार पडली जाईल यासाठी खरं तर सगळ्या या गोष्टी खरं तर त्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेल्या होत्या। खरं तर आपण जर बघितलं तर या वेळी व्हीसीद्वारे ज्यावेळेस आरोपीला त्या ठिकाणी कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्यावेळी तो उभा असताना दोन्ही हातांवर हात धरून तो त्या ठिकाणी उभा आहे, त्याची दाढी वाढलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांनी पिंक रंगाचा शर्ट देखील घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर तो अनेक त्याची आपण पोलीस कोठडीमध्ये असेल किंवा त्याला अटक केली किंवा तपास यंत्रणा त्याची चौकशी करत असते त्यावेळी तो त्याच्या हाताची जी काही नेहमीचे नामजप करत होता ते नामजप पूर्ण वेळ करत असल्याचं खरं तर तपास यंत्रणेच्या लक्षात आलेलं होतं। आपण देखील अनेकदा ते बघितलेलं होतं। आज देखील कोर्टामध्ये ज्यावेळी त्याच्या संदर्भात या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात सुनावणी पार पडत होती त्यावेळी देखील तो त्या ठिकाणी हातावर हात ठेवून त्या ठिकाणी उभा होता, मान त्याची नेहमीप्रमाणे खाली असलेला पाहायला मिळालं होतं, कारण अनेक जे या भोंदू अशोक खरातने जे महिलांवर लैंगिक अत्याचार केलेला आहे या संदर्भात तो कोणताही शब्द कोर्टासमोर बोललेला नाही। कोर्टाने काही त्याला प्रश्न विचारले त्याचंही उत्तर या आरोपी अशोक खरातने दिलेलं नाहीये। त्यामुळे आज की ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद संपलेला होता त्यावेळेला न्यायाधीशांनी अशोक खरातला विचारणा केली की तुला या सगळ्याबाबत काही बोलायचं आहे का? त्यावेळेला मात्र त्यांनी चुप्पीच साधलेली पाहायला मिळाली। नक्कीच खरं तर त्याला ज्या वेळा खरं तर कोर्टात हजर केलं होतं दीपक त्या वेळा कोर्टात हजर केल्यानंतर त्याला नाव विचारण्यात येतं। सुरुवातीला ज्यावेळी सुनावणीला सुरुवात होते तेव्हा आरोपीला नाव विचारलं जातं। त्यांनी नाव विचारल्यानंतर त्याची पूर्ण वेळ म्हणजे जितका वेळ सुनावणी सुरू असते तितका वेळ त्याची मान खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, कारण ज्या पद्धतीने त्याने जे गंभीर खरं तर हे सगळे
क्रूर कर्म केलेलं आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद सुरू असताना महत्वाचे पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर जे पुरावे कोर्टासमोर मांडले जातात त्यावेळी त्याचं फक्त लक्ष त्या ठिकाणी असतं, मात्र तो नजर वरती करून त्या ठिकाणी बघत नाही, त्याची मान खाली असते, पूर्ण वेळ तो ऐकत असतो. त्याच्या जे आरोपीचे वकील आहे त्या वकिलांकडे देखील त्याची नजर जात नाही, असं खरं तर आपल्याला त्या कोर्टरूममध्ये अनेकदा पाहायला मिळालं होतं. कारण जे कारनामे त्यांनी केलेले आहेत त्या कारनामे करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी काही आमिष दाखवले होते या पीडित महिलांना, त्या पीडित महिलांना हे सगळे कारनामे करत असताना ज्या ज्या गोष्टींमध्ये त्यांनी खरं तर त्याला या महिलांना विश्वास कसा त्या ठिकाणी या भोंदू अशोक खरातवर बसेल असे जे कारण दिलेले होते त्या जे काही कारणं आहेत ते तपास यंत्रणेकडनं ते कोर्टासमोर मांडल्या गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी कुठेतरी या सगळ्या गोष्टी त्याचा आता उघड होत आहे हे कळत होतं आणि त्यामुळे तो मान खाली घालून खरं तर या कोर्टासमोर आपल्याला उभा असल्याचा पाहायला मिळत होता. आणि आज देखील ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी कोर्टामध्ये व्हीसीद्वारे हजर केलेला आहे तेव्हा देखील तो आतमध्ये व्हीसीमध्ये आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे की तो उभा आहे. त्यांनी अंगामध्ये जे शर्ट घातलेलं आहे ते पिंक रंगाचं आहे, गुलाबी रंगाचं त्यांनी शर्ट घातलेलं आहे, टी शर्ट घातलेला आहे आणि तो खाली मान घालून हातावर हात ठेवून हे सगळं ऐकतोय. काय नेमका कोर्टामध्ये सुरू आहे, आज नेमका काय महत्वाचे पुरावे खरं तर कोर्टासमोर सादर केलेला आहे हे सगळं तो ऐकत असतो आणि ज्या पद्धतीने जे पुरावे आहे हे त्याला समजलं जातं. त्यावेळी तो चौकशी दरम्यान कोणताही शब्द त्या ठिकाणी उच्चारत नाही, अधिकाऱ्यांना कोणता रिस्पॉन्स देत नाही. चौकशी सुरू असताना काही पुरावे या आरोपीसमोर तपास यंत्रणा त्या ठिकाणी दाखवत असते. हे सगळे तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे पुरावे त्याच्या समोर मांडले जातात त्यावेळी कोणताही सहकार्याची भावना या आरोपीकडनं होत नाही. त्यामुळे या सगळ्या तपास यंत्रणेला या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तपास करण्यासाठी मोठा विलंब लागत असल्याचं पाहायला मिळतंय. ही महत्वाची बाजू किंवा हा महत्वाचा मुद्दा देखील खरं तर कोर्टासमोर तपास यंत्रणेने उपस्थित केलेला होता, हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्याचे जे कारनामे आता उघड होत आहे हे उघड होत असताना तपास यंत्रणेला कशा अडचण निर्माण होईल हाच खरा प्रयत्न हा भोंदू अशोक खरात करत असतो. त्याची जवळपास 8 तास 10 तास 11 तास त्याची चौकशी केली जाते. जे त्याचे संबंधित लोक आहेत त्या संबंधित लोकांना आपण जर बघितलं तर त्याच्या सोबत काही जे शनीश्वर मंदिरच्या पुजारी होते, त्याचा सीए होता, या सगळ्यांना तेव्हा या तपास यंत्रणेने एकत्रित त्यांची चौकशी केली. त्यावेळी देखील हा भोंदू अशोक खरात कोणताही रिस्पॉन्स तपास यंत्रणेला देत नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही, पुरावे त्याच्या समोर आणल्यानंतर तो किमान नजरवरती करून देखील बघत नाही. त्यामुळे मोठा वेळ या तपास यंत्रणेला या खरातच्या प्रकरणामध्ये पुढे तपास यंत्रणांना खरं तर शुभम वेळ लागतो आहे, मात्र त्याची आज ऑनलाईन सुनावणी पार पडलेली आहे. अगदी काही क्षणामध्ये कोर्टाकडून काय नेमका निर्णय येतो याकडे